शिवसेना उबाटा गटाचे नगरसेवकांची अंजनगावात पक्षासोबत गद्दारीचे बॅनर। अंजनगाव सुरजी नगर परिषदमध्ये नुकत्याच झालेल्या उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये मोठी घडामोड बघायला मिळाली। दिवसेंदिवस सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या चर्चा सुरू झाल्या। आज अंजनगाव सुरजी शासकीय विश्रामगृहात शिवसेना उबाटा गटाचे उपनेते व संपर्क प्रमुख यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला। प्रश्नाला उत्तर देताना सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटले की शिवसेनेसोबत गद्दारी करणारे 6 नगरसेवक फुटल्यानं पक्षाचा उपाध्यक्ष करता आला नाही। जय शिवसेनेनं नगरसेवकांना निवडून दिले, त्यांनीच आईसोबत गद्दारी केली असं मत त्यांनी व्यक्त केले। तिखट प्रतिक्रिया देत त्यांनी संताप व्यक्त केला। पळालेल्या नगरसेवकांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं मत त्यांनी व्यक्त केले। आमदारांविषयी विचारलेल्या प्रश्नांवर एकाही प्रश्नाचं उत्तर सुधीर सूर्यवंशी यांनी दिलं नाहीये। अक्षय गवळी यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले, अक्षय गवळी निष्ठावंत कार्यकर्ता होता, त्यांना निवडणुकीमध्ये यश अपयश आले त्याला कधीही स्वीकृत सदस्यांची ऑफर देण्यात आली नव्हती। पंकज मोदी हे सुरुवातीपासूनच निष्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांना नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यपदी करण्यात आले, त्यामध्ये काही दुमत नाहीये असं मत त्यांनी व्यक्त केले। पळून गेलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल व ते सुद्धा काही दिवसातच परत येतील अशा देखील भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। परंतु अंजनगावमध्ये शिवसेना उबाटा गट नगरसेवकांच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी दिसून येते। बॅनर सुद्धा झळकण्याची बघायला मिळते आहे। भाजप सोबत हात मिळवणी करणाऱ्या शिवसेना उबाटा गट नगरसेवकांवर काय कारवाई होते हे पाहणं आता गरजेचं आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी। गवळींनी जे उत्तर प्रश्न केला, अक्षय निष्ठावान आहे यात काही शंका नाही, अक्षयची मेहनत आहे यात काही शंका नाही, अक्षय खूप चांगला पोरगा आहे। आणि म्हणून आम्ही तिथे आमच्या पंकज मोदीनं तिकीट मागितलं असताना मागच्या वेळेस पंकज मोदी आमच्या तिकीटवर लढला, हा जुना शिवसैनिक आहे, त्यांनी जेव्हा तिकीट मागितली पंकज मोदींनी तर आम्ही अक्षयच्यासाठी पंकज मोदीची तिकीट कापली आणि मग अक्षयसाठी पंकज मोदीची तिकीट कापली। मग तेव्हा आम्ही बळरामजी धर्मे आणि मोदी या दोघांना म्हटलं होतं तुमच्या दोनपैकी एक जण नगरसेवक होईल, ते आपण करू, कारण हे दोन्ही आमचे निष्ठावान शिवसैनिक होते। परंतु बळरामजी धर्मेचे डॉक्युमेंट्स कंप्लीट नसताना नव्हते, म्हणून बळरामजीला नगरसेवक करता आला नाही स्वीकृत आणि पंकज मोदीला आम्ही नगरसेवक केलं। त्यानंतर जे आपले 6 जे नगरसेवक फुटले आणि बीजेपीच्या सपोर्टिंगला गेले, यावर आपली काय प्रतिक्रिया? बीजेपीला सपोर्टिंगला गेले म्हणजे त्यानं जनतेशी दगाबाजी केली, लोकांनी बीजेपीच्या विरोधातच त्यांना निवडून दिलं आणि बीजेपीच्या विरोधात निवडून दिलं असताना आणि काँग्रेसने आम्हाला उपाध्यक्षपद दिलं असताना, शिवसेनेचा उपाध्यक्ष उभा असताना हे 6च्या 6 नगरसेवक जर बीजेपीमध्ये जातात तर म्हणजे याचं आता काय असेल, कसं असेल आणि का गेले असतील? पैशाची देवाणघेवाण झाली असेल का? आता हे तर शोधाचा विषय आहे ना, माझ्यासमोर तर झाला नाही, पण ते असं एकदम ज्या मायनं जन्माले घातलं शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे, मग जेव्हा आपण पक्षाची तिकीट दिलं ते निष्ठावान पाहून दिली की कशी दिली? आता पक्षाची तिकीट देत असताना पक्ष निवडून कोण येतंय आणि पक्षाची निष्ठा काय ह्या विचार करून आपण देत असतो। परंतु एका दिवसात त्याची निष्ठा संपून गेली हे पाहूनच तर मला दुःख झालंय आणि पक्षाच्या हिशोबानं जे काय कारवाई कायदेशीर करता येईल ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार। आज अंजनगाव सुरजी येथे शिवसेनेचे गटनेते सुधीर सूर्यवंशी आज आलेले होते आणि फार त्यांनी संताप व्यक्त केला की अंजनगाव नगरपरिषदेच्या राजकीय घडामोडी झालेल्या 6 सदस्यांनी शिवसेनेशी व दगाफटका करून भाजपसोबत हातमिळवणी केली, यावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या लोकांवर कारवाई करणार असल्याचे सुधीर सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले आहे। परंतु हे लोक कोणत्या कारणाने आर्थिक व्यवहारामुळे गेले की आणखीन कोणता त्यांच्यावर दबाव होता हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे आणि जे निष्ठावंत शिवसैनिक आहे यांना डावलूनही काही या लोकांना तिकिटा दिल्या होत्या। अक्षय गवळीने यापूर्वी जो राजीनामा दिला यांच्यावरही सुधीर सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिल्या। निष्ठावंत कार्यकर्ता हा आपल्या पक्षापासून दूर राहिलेला आहे, परंतु आता या पुढच्या या नगरसेवकावर काय कारवाई होते हे पाहणे आता गरजेचे आहे। आज रेस्ट हाऊस अंजनगाव येथे पत्रकारांचे संवाद साधताना सुधीर सूर्यवंशी यांनी ती प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले। महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी।